सगळीकडे डेव्हलपमेंट सुरू आहे, मग आपलं उरण त्यापासून मागे कसं राहणार? आपण सगळ्यांनी मुंबई 3.0 बद्दल ऐकलं आहे. तसाच मुंबईच्या हाकेच्या अंतरावर उरणमध्ये एक लँडमार्क प्रोजेक्ट उभा राहतोय. उरणचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा असाच हा उरण 2.0 प्रोजेक्ट आहे. या रेरा अप्रूव्ड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफस्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणं अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंट्रल नावाने सुरू होतोय. अल्टोफिन ही नवी मुंबईतील विकासकांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापालट करणारा प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट उभारते. उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेलं हे सर्वांग सुंदर असं स्वप्नातील ग्रँड उरण सेंट्रल आता प्रत्यक्षात उभं राहणार आहे. सहज परवडेल असा पण अत्यंत सुंदर असं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घर आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट फक्त कमर्शियल नसून रेसिडेन्शियल सुद्धा असणार आहे. या प्रोजेक्टचा लॉन्च सोहळा उरणमध्ये अगदी थाटात संपन्न झाला. पण त्यापूर्वीच उरणकरांचं लक्ष वेधलं ते उरण शहरामध्ये लावलेल्या भव्य दिव्य 3D स्क्रीनने. या प्रोजेक्टची महती सांगणाऱ्या या स्क्रीन पाहण्यासाठी उरणकरांनी एकच गर्दी केली होती. त्यानंतर उरणच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असा प्रोजेक्ट लॉन्च सोहळा संपन्न झाला. उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्वपक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि रेश्मा शिंदे यांनी या कार्यक्रमाला 4 चांद लावले. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनं ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्ट बद्दल बोलताना सांगितलं की ही उरणकरांसाठी मोठी संधी आहे. मुंबईच्या ट्रॅफिक पासून सुटका आणि सर्वच अगदी जवळ असल्याने उरणकर नशीबवान असल्याचं या गुणी अभिनेत्रीनं सांगितलं. उरणमध्ये जरी मी पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते. मी खरी राहते आता सारळला, सो सारळहून मला सारळ कारंजा ब्रिज पण होतो. सो आय थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता फक्त 40 मिनिटात मी ट्रॅव्हल करून आले. सो इतकं जवळ झालं आहे आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते, स्पेशली जर आपण ह्या प्रोजेक्टबद्दल बोललो तर रेसिडेन्शियल आहे आणि कमर्शियल पण आहे. सो असा हा मस्त उरण 2.0 नावाने हा जो प्रोजेक्ट होतो त्यासाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि उरणकरासाठी आय थिंक ही खूप मोठा लावा आहे हा खूप मोठा. अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने या प्रोजेक्ट बद्दल अत्यंत महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. घर, ऑफिस आणि शॉप्स देखील एकाच ठिकाणी असल्याने गुंतवणूकदारांना फॅमिलीला वेळ देता येईल, आरोग्य जपता येईल असं या सोज्वळ अभिनेत्रीनं सांगितलं. पण खूप पुढचा विचार करूया, कारण आपल्याला स्वतःला वेळ देणं, आपल्या घरच्यांना, फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे. तर तुमचे ऑफिसेस असतील, तुमचे शॉप्स असतील तर डेफिनेटली तुम्ही हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप छान आहे. आणि ज्यांचे ऑफिस शॉप्स नसतील तरीसुद्धा तुम्ही इथे घरं बुक करू शकता, कारण हे खूप ग्रँड उरण सेंट्रल यांचं खूप छान प्रोजेक्ट आहे. तर डेफिनेटली तुम्ही या आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा. बाजारभावापेक्षा कमी किमतीची हमीच या ग्रँड उरण सेंट्रलमध्ये मिळत आहे. उरणमध्ये 1400 स्क्वेअर फीटचं घर घ्यायचं झालं तर बाजारभावाप्रमाणे 6200 रुपये पर स्क्वेअर फीट किंमत, त्यासोबतच 500 रुपये अतिरिक्त रक्कम आणि 5 लाखांपर्यंत पार्किंगचे पैसे मोजावे लागतात. मात्र ग्रँड उरण सेंट्रलमध्ये अवघ्या 5600 रुपये पर स्क्वेअर फीट इतकीच किंमत तुम्हाला अदा करावी लागते आणि तब्बल 1400 स्क्वेअर फीटचं घर तुम्हाला अवघ्या 89 लाखामध्ये मिळून जातं. त्याचप्रमाणे शॉप आणि ऑफिसच्या किमती देखील अत्यंत किफायतशीर अशाच आहेत. उरणमध्ये ऑफिस घ्यायचं झालं तर 9000 पर स्क्वेअर फीट, 500 रुपये अतिरिक्त रक्कम आणि 12% GST रक्कम द्यावी लागते. मात्र ग्रँड उरण सेंट्रलमध्ये अवघ्या 8500 रुपये पर स्क्वेअर फीट इतकी किंमत आणि 5% GST देऊन तब्बल 280 स्क्वेअर फीटचं ऑफिस 25,25,000 मिळतं. शॉप घेण्यासाठी उरणच्या बाजारभावाप्रमाणे 10,000 पर स्क्वेअर फीट आणि 500 रुपये अतिरिक्त रक्कम आणि 12% GST द्यावी लागते. मात्र ग्रँड उरण सेंट्रलमध्ये अवघे 9000 रुपये पर स्क्वेअर फीट इतकी किंमत आणि 5% GST सह तब्बल 300 स्क्वेअर फीटचे शॉप गुंतवणूकदारांच्या हक्काचे बनते. या संपूर्ण लक्झरी प्रोजेक्टमध्ये दिनांक 25 मे पासून बुकिंगला सुरुवात झाली. उरणमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा आणि आपली लाईफस्टाईल संपूर्णतः बदलवून टाकणाऱ्या या प्रोजेक्टला नक्की भेट द्या. इथे मिळेल व्यवसायाची उत्तम संधी, कुटुंबासाठी नवे आणि हवेहवेसे वाइब्स असलेले वातावरण आणि अर्थातच आपल्या हक्काची प्रॉपर्टी घेण्यासाठी ग्रँड उरण सेंट्रललाच निवडा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. दरम्यान थाटात संपन्न झालेल्या प्रोजेक्ट लॉन्च सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी,
ठाकरेगड सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर, रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर आदी उपस्थित होते। आमदार महेश बालदी यांनी उरणमध्ये ग्रँड उरण सेंट्रल सारखा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभा राहत असल्याने समाधान व्यक्त केलं। आता उरणामध्ये जेव्हा या उत्तुंग इमारती बघतो तेव्हा निश्चित अभिमान आणि गर्व वाटतो की माझ्या या गावामध्ये माझ्या लोकांमध्येच एवढ्या मोठ्या आहेत की आता मुंबई उरणला आली आहे। उरणकरांना मुंबईला जायची गरज नाही। मी एखादं काम करून एकदा मुंबईला जाऊन येण्यापेक्षा उरणातून तीन-तीनदा मुंबईला जाणारी लोक मी बघतो। त्याच्यामुळे निश्चित बदलतं उरण, हे बदलतं उरण फक्त बोलण्याकरता नाही तर हे आमच्याकरताही चॅलेंज आहे की माझ्या या मातीतला एक माझा सहकारी एवढी मोठी बिल्डिंग बनवतो, याचं निश्चित मला या सर्व ग्रुपचा माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आणि गर्व आहे। त्या सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता आम्ही इथे आलो। उरणचं महत्त्व फार वाढलंय, मात्र इथे छोटे प्रकल्प येत होते। ग्रँड उरण सेंट्रल या भव्य दिव्य प्रकल्पामुळे येथेच घर आणि येथेच जॉब अशी सुवर्ण संधी येथील गुंतवणूकदारांना मिळणार आहे, असं वक्तव्य महेंद्र घरत यांनी यावेळी बोलताना केलं। उरण पुढं एक फार मोठा हब होऊन जाणार आहे। याच्यामध्ये नोकरी धंदा इथंच आपल्याला करायचा आहे आणि ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी MTHच्या झाल्यानंतर अजून आपण कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे। आपण 10 मिनिटांमध्ये वाशीला जाऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। 20-25 मिनिटांमध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतो आणि आपण करंजा रेवत जे आहे ते 10 ते 15 मिनिटांनी जाऊ शकतो आणि उरणचं महत्त्व फार वाढणार आहे। अंतुले साहेबांची इच्छा होती उरण ही राजधानी व्हायला पाहिजे होती, उपराजधानी किंवा इथं आपण मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि भविष्यात ते करावं लागेल असं वाटतंय। आणि उरणच्या बाजूला उल्वानोड डेव्हलप झालं आहे, आपण आता तिरुपतीचं मंदिर आलं आहे, आपण पहिल्याचं युनिटी मॉल आलं आहे आणि फार डेव्हलपमेंट या एरियामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त हायेस्ट रेट नंतर उरणलाच लागणार आहे। पण लोकांनी आता लवकर बुकिंग केलं पाहिजे। आता मॅडमची इच्छा आहे, त्या पाहायला येऊन गेल्या होत्या आणि चांगल्या चित्र तारका या सर्व आहेत, या आपल्या फार फेवरेट आहेत, रोज यांना आपण पाहत असतो आणि आज त्यांच्या सांगण्यानंतर लोक जरा अजून त्याच्यामध्ये उरणचं महत्त्व आहे ते वाढणार आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। स्थानिक आणि ते सुद्धा आगरी समाजाने टाकलेलं हे पाऊल भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं कौतुकोद्गार प्रशांत पाटील यांनी स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांच्या बाबत काढले। राकेश म्हात्रे, राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे हे 3 भाऊ आणि राकेशने याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक मराठी आणि प्रामुख्याने आगरी माणूस या रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये पडलेला आहे, याचं मला मनापासून या ठिकाणी मनाचा आनंद वाटतो आणि त्यांनी टाकलेलं जे पाऊल आहे ते भविष्यामध्ये फार प्रेरणादायी लोकांसाठी ठरेल। कारण आज अनेक बिल्डर्स आपण पाहिले तर गुजराती मारवाडी सगळे बिल्डर्स आहेत, परंतु एक मराठी बिल्डर या ठिकाणी बनतोय याचा मला मनापासून त्याचा अभिमान आहे। राखू हा माझा मित्र आहे, त्याचे वडील माझे मित्र होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात आम्ही काम केलं होतं। कैलासवासी दिलीप म्हात्रे यांचे 3 हे सुपुत्र आणि दिलीप म्हात्रेंचं नाव खऱ्या अर्थाने रोशन करण्याचं काम ही 3 मुलं या ठिकाणी करत आहेत, याचा मला अभिमान आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरण हे पहिलं म्हणजे पेटा समजलं जात होतं, पण उरण आज हे जगाच्या नकाशावरती आहे। अनेक या ठिकाणी बंदर आहेत, अनेक या ठिकाणी CFS आहेत, अटल सेतू झाला आहे, MMRDचा प्रोजेक्ट येतो आहे, अलिबाग वसई कॉरिडॉर या ठिकाणी येतो आहे, या ठिकाणी JNPTचा ACZ 700 एकरमध्ये झालेला आहे, सिडकोचा या ठिकाणी 700 एकरमध्ये भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क बनणार आहे आणि सर्वात म्हणजे जसं वाशी, कामोठा, खारघर, कोपरकरने नोड बनला, त्याच्यापेक्षा मोठा नोड हा या ठिकाणी द्रोणाचा नोड बनतो आहे आणि ह्या संपूर्ण कॉम्पिटिशनमध्ये आज राखू शेठने अतिशय चांगलं धाडसी पाऊल टाकलं आहे। या उरणमध्ये अतिशय चांगली इमारत तो या ठिकाणी तयार करतो आहे, सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारी इमारत असणार आहे आणि ही इमारत देखणी इमारत होईल आणि या संपूर्ण इमारतीकडं नवी मुंबईचं लक्ष लागेल एवढं मला खात्री आहे। छोटासा असलेला आमचा उरण आता अल्टोफिनच्या ग्रँड उरण सेंट्रलमुळे जगाच्या नकाशावर आला असल्याने आता फार अभिमान वाटत असल्याचं भावना घाणेकर यांनी यावेळी म्हटलंय। छोटंसं असलेलं उरण आज जगाच्या नकाशावर आलं आहे, याचा आमच्या उरणकरांना मनापासूनचा अभिमान वाटतो की आज बघाल की जगामध्ये चर्चा होत असते आमच्या उरणची। आज अल्ट्रोफिनसारखा प्रोजेक्ट आमच्या उरणमध्ये चालू होत आहे
खरं तर अटल सेतू झाल्यानंतर अशा मोठ्या प्रोजेक्टची खऱ्या अर्थाने गरज होती. तेच आमचे सहकारी माझे बंधू राकेश म्हात्रे यांनी हा प्रोजेक्ट उभारण्याचं मानस या ठिकाणी ठरवलेलं आहे. खरं तर आपण बघाल आत्ताच सिनेतारकासुद्धा आले आणि मोठे मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला यांच्या प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आल्या. म्हणजेच हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने आत्ताच सेल झालेला आहे असं मी म्हणेन. यांच्या पुढच्या कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि असे अनेक प्रोजेक्ट ते अल्ट्रोफिनच्या नावाखाली उभे करतील असं मला नक्कीच वाटतंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.